स्पर्धेमध्ये. चला कोणी संघ चेंडू बॉल चॉईस झाला असेल तर प्लीज जा, कारण आज आम्हाला फायनल देखील करायचे मित्रांनो. उशीर नको. गरज असेल तिथे निश्चित वेळ घ्या, गरज नसेल तिथे वेळेचा सदुपयोग करा. प्लीज सहकार्य करा. देसाई वर्षे उसारकर विनंती असणाऱ्या टॉससाठी आपण यायचं आहे. दुसऱ्या इनिंगला दुसऱ्या राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. पंचाची कामगिरी पासून आमचे मनोज गुप्ता सर आणि सचिन सर खूप खूप धन्यवाद. फार चांगली कामगिरी स्पर्धेच्या माध्यमातून. आता ह्या सामन्यामध्ये बघू शकाल आपण जे खेळू खेळतात त्यांचं देखील ड्रेस कोड ब्लॅक अँड व्हाईट, आणि जे फलंदाज उतरलेत त्यांचं देखील ब्लॅक अँड व्हाईट, आणि पंच आहेत त्यांचं देखील ड्रेस कोड ब्लॅक अँड व्हाईट. त्यामुळे आता असं वाटतं की टेस्ट क्रिकेट सुरू झालं की काय मैदानावरती. कारण टेस्ट क्रिकेटसाठी आपण नेहमी व्हाईट अँड व्हाईट ड्रेस कोड पाहत असतो. कारण व्हाईट ड्रेस कोडमध्ये सूर्यकिरण परावर्तित होत असतात, त्यामुळे उष्णता कमी जाणवते, हे त्यामागचं कारण असतं. आणि आपण नेहमीच बघितलं की ज्या वेळी टेस्ट क्रिकेट होतात त्यामुळे तुम्हाला व्हाईट अँड व्हाईट हा वेशभूषा परिधान करावी लागते. ड्रेस कोड तुमचा हा व्हाईट असतो. मात्र बघायचं आता सर्व व्हाईट अँड ब्लॅक असं संपूर्ण हे मैदान तुम्हाला आता पाहायला मिळते. दुपारचे वाजता असते ठीक 1:02 यानंतर मोठ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहेत. ही देखील फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. येणाऱ्या 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर खाडी चषकाची सुरुवात होणार. येणाऱ्या 29 डिसेंबर ते 4 डिसेंबर SSC ट्रॉफी साई शेलार आणि च्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार. डोंबिवलीमध्ये सर्वात मोठी अजून एक मोठी ट्रॉफी. फार मोठ्या स्पर्धांना सुरुवात होणार, कारण क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात आहे. सध्या इलेक्शनचं वार आहे, ते संपल्यानंतर लगेच क्रिकेटला आपण अजून वेगानं गती देणार आहोत. नाव बॅक टू क्रिकेट. जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष, 57 धावा कुठल्यात. सलामी चोटी मैदानावरती पाचारण केलंय. फलंदाजीसाठी स्ट्रायकर एंडला सरफराज आणि संदेश. गोलंदाज सज्ज होतोय संदीप खुटारकर. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा प्रहार, आणि चेंडू काऊ कॉर्नरला जज करतोय. हो वाटा कॅच, सुंदर झेल. निशान पाटील. निशांची उंची चांगली आहे आणि त्या उंचीचा फायदा घेत असं चांगलं जजमेंट होतं. आणि पहिलाच धक्का कोणी संघाला. कोणी संघ मागच्या काही वर्षामध्ये आपण या संघाला खूप इन्फॉर्ममध्ये पाहिलेत, तेवढ्याच इन्फॉर्मचा संघ आपण पाहतो तो टायगर संघ. ते टायगर संघामध्ये शिवाजी आम्हाला दिसले नाही आहेत, शंतूने आम्हाला दिसले नाही आहेत, कारण आज संपूर्ण संघ आपण नवीन पाहतोय. एक संकल्पना असेल त्यांची, कारण टायगर चषकाच्या माध्यमातून टायगर नाईट स्पर्धेची सुरुवात आपण त्यांच्या माध्यमामध्ये पाहिली असेल. आज नवीन खेळू त्यांना संधी दिली, एक नवीन एक्सपेरिमेंट, कारण नवं खेळू देखील नवतरुण खेळू देखील संधी दिली गेली पाहिजे, हा त्यामागचा माणूस असावा. आणि बघायचे काही चेंजेस, भरपूर चेंजेस आहेत या संघामध्ये, आणि तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो इन ॲक्शनमध्ये टायगर संघ. आणि तेवढ्याच ताकदीचा खून संघाचे 2 ताकदवर संघ यामध्ये खेळत असताना. चौथा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतला 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण 101 धावा पाहिल्यात. पहिल्या सामन्यामध्ये आपण 58 धावा पाहिल्या देसाई संघाच्या. 59 धावा उंबारलेल्या करायच्या होत्या, मग ते झाल्या नाहीत मैदानावरती. त्यामुळे 58 हे टार्गेट सेफ टार्गेट आहे, ॲब्सोल्युटली सेफ टार्गेट असू शकतो मैदानावरती. बघायचे फलंदाज कशी होणार कोणी संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडू ते गडी बाद करत यश लाभलंय. द गुड स्टार्ट फ्रॉम द बॉलर्स, आणि पहिलाच धक्का दिला 0 या धावसंख्येवरती. ओव्हर द विकेट. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक, आणि अजून एक धक्का मैदानावरती. क्लीन बोल्ड. दुसरा धक्का मैदानावरती. बॅक टू बॅक 2 धक्के मैदानावरती. आणि मी ह्याचाच उल्लेख केला होता की पहिल्या सामन्यामध्ये 58 धावा उभारून 59 धावांचं लक्ष उभं केलं होतं, आणि ते लक्ष उभारले संघाला पेलवलं नव्हतं. देसाई संघानं विजयाची गोळी उभारली होती. बघायचे तेच टार्गेट मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मात्र 58 धावांचं लक्ष असतं रे ते कोण SC संघासमोर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, भरपूर प्रेक्षक आम्हाला GTCच्या माध्यमातून पाहतात, यूट्यूबच्या माध्यमातून. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. फार मोठी स्पर्धा आपण पाहतोय. सुरुवातीला हंगामामध्ये ह्या विभागातील एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अलिमकर 11 क्रिकेट क्लब शिळगाव बायजीस स्पर्धा आपण पाहतोय. विशाल अलिमकर आणि त्याची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. 2 धक्के दिले होते. ही जाऊन द हॅट्रिक. बघायचं पहिले हॅट्रिक प्राप्त करण्याचा मान संदीपला मिळणार का. आज या स्पर्धेमध्ये फलंदाजाने दिवस गाजवलाय. पहिलं अर्धशतक झलकवलं ते विशाल म्हात्रेनं. उसारघरच्या दुसरं अर्धशतक विशाल म्हात्रे, मात्र खाडी त्या 68 धावा कुठल्यात. मात्र आज एकही हॅट्रिक प्राप्त करता आली नाहीये गोलंदाजाला. ती हॅट्रिक आता प्राप्त करणार का गोलंदाज. इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी, इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर द बॉलर संदीप खुटारकर. Sandeep Kotarkar is at the hat-trick, so let's see he will complete his hat-trick or not. It's a good position, कारण भरपूर चांगली मोठी स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम नोंदवण्याचा यालीमध्ये चांगली संधी उपलब्ध झाली. सायकलला फलंदाज 4थ्या क्रमांकावरती इन ॲट नंबर देत असताना फलंदाज नितीन ठोंबरे.
फुलोरे माफ करा, ठोंबरे आणि फुलोरे परिवार ह्या संघात तुम्हाला नेहमी पाहिजे. इज ऑन द हॅट्रिक. ओ बॅट अँड बॅटमॅन गुड बॉलिंग. क्रॉस बॅट स्ट्रोक करण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी. व्हॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द बॉलर्स. नेहमी आपण पाहत असतो की P1 मध्ये नेहमी फलंदाजाचं वर्चस्व आपण पाहत असतो. याचं कारण असतं की 2 शतक फक्त सीमा लागत असतात. मात्र गोलंदाजी P1 मध्ये एवढी सुंदर प्रथमच पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये ह्या मैदानावरती. ग्रेट बॉलिंग. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, भेदकता दाखवत असताना, खूप चांगलं व्हॅरिएशन दाखवत असताना, स्वतःला झोकून देत असताना. ओ कट करण्याचा प्रयत्न नाही जमला. बॅक टू बॅक 4 चेंडू डॉट. पहिला गोलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये. मी म्हणेन ज्या गोलंदाजानं आतापर्यंत बॅक टू बॅक 4, कारण पहिल्या सामन्यामध्ये बादलला आपण पाहिलं, बादलनं 4 गडी बाद केले होते. त्याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील दिला आम्ही. 15 धाबा दिल्या होत्या त्यानं 2 षटकांमध्ये देसाई संघाच्या माध्यमातून. आणि हा गोलंदाज तुम्हाला खूप चांगली कामगिरी करताना पाहिलं होतं. 2 गडी बाद केले 4 चेंडूमध्ये. एकही धावने थोड्याशा अडचणी मात्र वाढतात त्या कोणी संघाच्या. ओ लवली डिलिव्हरी वन्स अगेन. चेंडू खाली राहिला. सुपर डिलिव्हरी. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक जरी आपण पाहिली नाहीये तरी मात्र मेडन षटक पाहण्याची सुवर्ण संधी लाभणार का? कारण याच गोलंदाजाला मग हॅट्रिकची संधी होती, ती संपादित करू शकणार नाहीये. मात्र मेडन षटक फेकण्याची एक सुवर्ण संधी लाभणार आहे. या गोलंदाजाला बघायचं आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते संदीप फुटाळकरांच्या माध्यमातून. द फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. व्हॉट अ फंटास्टिक अँड ग्लोरियस परफॉर्मन्स फ्रॉम द बॉलर. 2 गडी बाद केले, एकही धाव नाहीये. मागच्या 3 चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलंय. हॅट्रिक मात्र प्राप्त करू शकणार नाहीये. मात्र मेडन षटक फेकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आजच्या या दिवसामध्ये. ओव्हर द विकेट. ओ चेंडू डिलिव्हर झाला नाहीये. काल सिद्धूची हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर द विकेट. शेवटचा चेंडू या षटकातील. बघायचे धाबा किती होणार मैदानावरती. फार मोठी गोष्ट असणार आहे, कारण आतापर्यंत एकेदा उभारता आलेले 2 गडी बाद कोणी संघाचे, त्यामुळे हा सामना खूप मोठा होईल या शंका नाहीये. ओव्हर द विकेट. ओ दिस इज अ मेडन ओव्हर. एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करूया गोलंदाजाचं. पहिलं षटक या स्पर्धेमध्ये मेडन फेकण्याचा मान मिळवलाय तो गोलंदाज संदीप खुटारकर. व्हॉट अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. आणि ती त्याने मात्र प्राप्त केली मैदानावरती. कोणी संघाला एकही धाव उभारता आले नाहीये. या स्पर्धेमध्ये 101 धावांचा विक्रम देखील खाडी